हाय ना ना मामांचा मुलगा आहे. ऊस तोडून आणलाय. सगळे पोर वगैरे आलेत म्हणून. ए बाबा यायची माझ्याकडे. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. आणि सकाळचे 8 वाजलेत. खूप थंडी आहे इकडे गावी. गावी म्हणजे मी नानीच्या गावाला आलो आहे, तुम्हाला माहीतच आहे. आणि देघोळ देशमुख हे माझ्या नानीचं गाव आहे. आणि हे नानीचं घर आहे जुनं. हे बघा, हे नानी इकडे राहायची. नानीला इथे लाडानी म्हणजे बाई म्हणायची आधीपासून. इथे असायची नानी. खूप जुनं घर आहे, सगळ्यात मेन. आणि मी कधीही आलो ना तर इथे झोपायचो. आई, मी वगैरे सगळे, नानी वगैरे सगळे असायची, तर आम्ही इथे झोपायचो. तर काल पण मी इथेच आराम केलाय. इथे खूप जुनं असं जांबाचं झाड होतं, पेरू. ते आता कट केलंय. आणि हे असं इकडे हे बघा, सकाळचं वातावरण. तिकडे घर आहे मेन. हे खूप जुनं घर आहे. इकडे आहे हे मामाचं घर आहे. सगळे आहेत इकडे. कोण आहे इकडं? इकडं आई. हा काय काय हाय गाईज म्हणलं. गाईज मग काय नाही. झाली सकाळ. झाली की सकाळ. Good तुमची morning. झाली का सकाळ? माझी आज लवकर झाली सकाळ. कारण की आज 8ला उठलो ना मी. दररोज 10-12 निवांत. सगळ्यांची गुड मॉर्निंग झालेली आहे. चहाचा टाइम. गौरी इकडे मामी आहे. इथे एक मामी आहे. ही सगळ्या मामाच्या मुली आहेत. ती सगळ्या. काय झालं मग? माझ्या मित्रांना, लोकांना समजलं पाहिजे ना की मामाच्या गावी आलोय मी. ही माझी मामी आहे, ही दुसरी मामी आहे. इकडे मामाच्या मुली हे इकडे. आणि गौरी ती पलीकडे. वहिनी म्हणजे मामाचा मुलगा आहे नाना, त्यांची वाईफ आहे. नानाची वाईफ नानी. तर आता आपण मामाच्या शेतामध्ये आलोय. हे पूर्ण मामाचं शेत आहे. इकडं हे चला. ये आराध्या. हाय. आणि इकडे कोण आहे? श्वेता. आणि ही आरोही. आणि ही आहे गौरी. आणि ही आहे ईशा. आणि ही आहे ईशा. इकडे ईशा. हाय कर. हाय फ्रेंड्स. हाय फ्रेंड्स. आणि इथं आहे आमचा नाना. हे सगळं ऊस लावलंय. हे बघा. आता भरपूर पुढे आहे. आता ऊस लावल्यामुळे आतून नाही जाता येणार. तरी आपण प्रयत्न केला असता पण जातच येत नाही. हाय ना ना मामांचा मुलगा आहे. ऊस तोडून आणलाय. सगळे पोर वगैरे आलेत म्हणून. इकडे बघा, आता ऊस तोडतोय. हे सगळे इकडे ऊसच लावलंय पूर्ण. हे पुढे इकडे असं टोटल 5 एकर आहे. पूर्ण 5 एकर मध्ये ऊस आहे ना त्यावेळेस. आणि पलीकडच्या शेतामध्ये काय? हरभरा आणि ज्वारी. दुसऱ्या शेतामध्ये हरभरा आणि ज्वारी लावले. इकडे पूर्ण ऊस आहे. हे
हा आहे नाना, मामाचा मुलगा. आता ऊसांना पाणी द्यायला जातोय, टाइम झालाय. पाणी द्यायला गेला होता गाईस, पण आता गेली आहे लाईट गेल्यामुळे आता नाही. तर आता सकाळी 8 वाजता लाईट येईल, तेव्हा परत 8 वाजता येऊन परत पाणी देणार. आपण जाऊया तिकडे, बसूया थोडं. इकडे सगळे कोंबडे आहेत. मागच्या वेळेस जास्त होतं रे. ह्याच्या आधी तर लास्ट टाइम आलो होतो तेव्हा खूप होते मामा असताना. म्हणजे नंतर काहीतरी ते चिकनचा काहीतरी रोग आलेला, त्यावेळेस भरपूर कोंबड्या मेल्या, भरपूर. आता आहेत एवढ्या 15-20 आहेत मे बी. त्याचे काय पिल्लं आहेत तेवढेच आहेत सध्या, आधी भरपूर असायचे. तर आपण आता तिकडे काय आहे, गायला आपण ते खायला आणलं होतं, तिकडे खायला देऊया. तर गाय आणले, तिला इथे पाणी पाजणार आणि मग तिला जे खायला आणलंय ते देतील. ए बाबा, यायची माझ्याकडे मला बघून. नवीन माणसं भेटली की गाय कशी ही करते, प्रोटेक्टिव्ह आपल्या ओनरला घेऊन. इकडे पोरं काही मासे पकडतात. हे बघा, आता आपल्याला पलीकडे जायचं. पुढे हे छोटीशी एकदम नदी आहे, ते पार करून पुढे जायचं आपल्याला. पलीकडे शेत आहे. सध्या हे नदीचं पाणी पूर्ण कमी झालं आहे, नाहीतर आपल्याला पलीकडून पण रस्ता आहे. पाणी कमी झालं म्हणून आपण इकडनं जातोय, कारण की हा शॉर्टकट रस्ता आहे. हे मागचं पूर्ण मामाचं शेत आहे guys. हे जे पण दिसतंय ते हे आंब्याचं झाड आहे, जे नानाने लावलं होतं, म्हणजे दादा म्हणतात, त्यांनी लावलेलं आहे ते. इथे सगळा हरभरा लावलाय. आणि तिकडे आहे ऊस. आता आपण घराकडे जातो, शेतात आलो होतो, आता निघतोय घराकडे. खूप लेट झालाय, जायचा टाइम आहे. फोन पण आला होता निघूया. इथं सगळं मामी आहे. काय मामी, हाय फ्रेंड्स म्हणा, हाय फ्रेंड्स. हाय फ्रेंड. इकडे मामा आतमध्ये येईल, ही आई आहे, ऊस खाते. आणि इकडे जुनं नानीचं घर आहे. सो फ्रेंड्स, आपण निघालोय परत लातूरला. तर हा होता माझ्या गावचा प्रवास. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. तर एवढा ब्लॉगसाठी एवढा वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर भेटूया आपण परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.